आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळते। पवारांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती सध्या समोर येते। शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं जाणार आहे अशी माहिती आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, शरद पवार यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळते, नेमकं काय झालं? रोहन, माझा आवाज पोहोचतो? कल्याणी, खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की ज्येष्ठ नेते शरद पवारांना खोकल्याचा त्रास जो आहे तो वाढला होता। अनेकदा त्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या त्यावेळी देखील बोलताना त्यांना त्रास होत होता आणि हा त्रास आता वाढल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये थोड्या वेळामध्ये दाखल करण्यात येणार आहे। बारामतीहून शरद पवार पुण्याकडे जे आहेत ते थोड्या वेळापूर्वी आलेले आहेत। वरवणपर्यंत ते पोहोचल्याची माहिती मिळते। अगदी तासाभरामध्ये ते पुण्यातील रुबी हॉल दवाखान्यामध्ये पोहोचतील आणि त्यांना तिथे कदाचित उपचारांसाठी जे आहे ते ऍडमिट केलं जाईल। काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली झाल्यानंतर शरद पवार बरे होतील अशा प्रकारचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे घरून उपचार घेण्यापेक्षा तुम्ही रुग्णालयातून उपचार घेतले पाहिजेत अशा प्रकारचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला होता आणि तो सल्ला कदाचित शरद पवारांनी मान्य केलेला आहे आणि ते आता रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे आता नेमकं किती दिवस शरद पवारांवरती हे सगळे उपचार जे आहेत ते सुरू राहणार आहेत आणि त्यानंतर शरद पवारांची प्रकृती कशी असणार आहे हे आपल्याला समजेल। परंतु अगदी काही वेळामध्ये शरद पवार जे आहेत ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये अर्थातच रुबी हॉल या दवाखान्यामध्ये जे आहेत ते उपचारासाठी पोहोचणार आहे। डॉक्टरांची टीम जी आहे ती त्यांच्यावरती मागील काही दिवसांपासून उपचार करत होते, परंतु ते घरून उपचार सुरू होते, घरगुती उपाय होते आणि डॉक्टर देखील त्यांना तपासत होते। परंतु आता हा खोकल्याचा त्रास जो आहे तो वाढल्यामुळे आणि त्या खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांची प्रकृती जी आहे ती काहीशी बिघडल्यामुळे त्यांना आता थोड्या वेळामध्ये रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। कल्याणी, रोहन, शरद पवार यांच्यासोबत कुटुंबातले नेमके कोणी सदस्य आहेत का? खरं तर मागील कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय की शरद पवारांचे जिथे जे दौरे असतात तिथे तिथे शरद पवारांची पत्नी असणाऱ्या प्रतिभा काकी ज्या आहेत त्या कायम सोबत जे आहेत ते पवारांचे असतात आणि पवारांचे जे पुण्यातील मित्र आहेत ते तिथं पवारांसोबत असतील। त्यामध्ये विठ्ठल शेठ मण्यार असतील किंवा इतर पुण्यातील मित्र जे आहेत ते कदाचित शरद पवारांसोबत रुग्णालयामध्ये पोहोचतील अशा प्रकारची शक्यता आहे। त्यामुळे हा जो त्रास आहे तो हा त्रास थांबल्यानंतर शरद पवार जे आहेत ते आता थोड्या वेळामध्ये आपल्याला पुण्यामध्ये येतात आणि उपचार जे आहेत ते शरद पवार घेणार आहेत। रोहन, शरद पवारांना गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोकल्याचा त्रास होतो, त्यामुळे दवाखान्यामध्ये किती दिवस त्यांना दाखल केलं जाऊ शकतं, काय माहिती मिळते? जी माहिती सध्याच्या घडीला मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने केवळ खोकल्याचा त्रास जो आहे तो खोकल्याचा त्रास वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे। इतर अधिकृत माहिती जी आहे ती अजून देण्यात आलेली नाहीये, परंतु हा त्रास नेमका किती आहे, या सगळ्या त्रासामुळे नेमकं पवारांना किती दिवस उपचार घेण्यासाठी रुग्णालयामध्ये ठेवण्यात येणार आहे याबाबतची माहिती अद्यापपर्यंत जरी मिळत नसली तरी प्राथमिक माहिती हीच आहे की पवारांना रुग्णालयात केवळ खोकल्याच्या उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे आणि ह्याच्यावरचे उपचार झाल्यानंतर, उपचार संपल्यानंतर कदाचित डॉक्टरांकडून 2 ते 3 दिवसांमध्ये डिस्चार्ज जो आहे तो दिला जाऊ शकतो। कारण मागील काही दिवसांपासून हा त्रास होत होता आणि आता घरातून उपचार घेणं काहीसं जे आहे ते शक्य नसल्यामुळे किंवा घरातून उपचार घेण्यापेक्षा तुम्ही जर डॉक्टरांच्या निगराणीखाली येऊन थांबलात तर तुमचे उपचार जे आहेत ते व्यवस्थित करता येतील या सांगण्यावरून, डॉक्टरांच्या सल्ल्यावरून जे आहेत ते पवार साहेब आता रुग्णालयात दाखल होत आहेत। कारण का मागच्या आपण 15-20 दिवस पाहतोय की अगदी पत्रकार परिषदा जेव्हा झाल्या होत्या त्यावेळी रोहन, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना खोकल्याचा त्रास होतोय, त्यामुळे आता त्यांना रुग्णालयामध्ये किती दिवस उपचारासाठी ठेवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।